तर हा बघा साप. हा बघा केवढा कडा आहे आमच्या इकडं मोठा कावलाडीचा वॉटरफॉल. हे बघा हा ट्राय करत होता वर चढायला पण फायटून तुला काय दिसत नव्हतं चढायला का वर. बघा येतोय बघा बघायला. हा बघायला इक्लर चॉकलेट इक्लर चालतं बघायला. नमस्कार मित्रांनो, मी अतिश कांबळे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण आता मुठे काढायला. आमच्याकडं भरपूर मुठे असतात वर, कोण खात पण नाही ना. मुठ्याची मलई बोला तिला, तिकडे जातोय मी. मध्ये एक कड्या पण लागतो पण तुम्हाला दाखवतो आज इकडे. माझ्यासोबत आहे पप्पू, कसबी माणूस एकदम. हा बघा पुढे तोडतोय पप्पू. हा पुढे साफ करतोय कारण इकडे कोण येत नाही. इकडून आमचा पाणी येतो वरून, तो पण तुम्हाला दाखवतो. इकडे जायला पहिला इकडे मस्त शाप होता जायला, इकडे गुरं जायची. आता इकडे कोणाची गुरं पण राहिली त्यामुळे कोण येत पण नाही आता इकडे. फक्त माझी फक्त हे जी गुरं आहे ते पण जातात तिकडे दुसरीकडे, ते सपाटा जातात तिकडे. इकडे कोण येतच नाही, आवडत नाही त्यांना इकडे असं झालं. तो बोलतो इकडे त्यांना यायला आवडत नाही. झाला बघा साप, हा बघा हा बघा परत पडला खाली. आहे बघा. तर हा बघा साप. मित्रांनो, मध्ये तोडते वेळी आम्हाला साप भेटला. मध्ये भिंड्यावर होता. पप्पू जरा वाचला. पप्पू तेव्हा कोयतीत घालणार होता. एका भागेमध्ये ह्याच्या गावामध्ये दोन तुकडे झाले असतं मस्तपैकी. परत स्वतः एवढं आहे काय मला व्हिडिओमध्ये दिसला असेल, दिसला की नाही बरोबर ते पण मला पण काय माहीत नाही. पप्पू बरोबर मारा गेलेला त्याला. तर मित्रांनो, आमच्याकडचा बघा पावसाळी नजारा. इकडे गवलाडा बोलतात. इकडे ते आमची दुसरी वाडी आहे ना, ते लोक इकडे भात करतात. भात शेती आता कोण करत नाही वाटतं. लॉकडाऊनमध्ये केली होती. इकडे नजारा बघा काय भारी आहे. डोंगर. तर मित्रांनो, आता आम्ही कड्याजवळ आलो आहोत, पप्पूनी मी. हे बघा चवई केल. हे बघा ही चवई केल बघा आमच्या इकडे. याला बारीक बारीक केलं आहे रत्मध्ये. ते बघा तो बघतोय. फायनली आम्ही कड्याच्या इकडे पोचलोय. आणि इकडे रस्ता पण नाही जायला बरोबर. हे पाठचा नजारा बघा किती भारी आहे. भारी वाटतं असं. नेचर ऑफ कोकण, निसर्गरम्य कोकण एकदम भारी वाटतं बघा पावसाळी. म्हणजे बघा इकडे खाली कडे आहे, इकडे खाली आपल्याला जायचं आहे. हो बघा इकडे खाली जायला रस्ता आहे की नाही ते बघायला लागेल पहिलं. पूर्ण गवत जाम झालंय आणि डोंगर आहे. सराकडे तर डायरेक्ट कड्याच्या बुंद्यात आम्ही दोघं. चला खाली कड्यावर जाऊन तुम्हाला दाखवतो बघा. तर मित्रांनो, खाली जातोय आम्ही. धबाकलो मी पहिल्यांदाच. मग आता जर सरकलो ना तर सीधं खाली. दोघं खाली जाणार आम्ही सरकलो तर. हे इथून रस्ता नाही हा, मला वाटला इथून आहे म्हणून. इथून रस्ता नाही आहे. आता मी ह्याला पुढं केले, मी बाबा पाठीने चालतोय. खाली कडे आहे, जातोय खाली. त्यातून पाय सरला ना, गवत आहे म्हणून पाय सरत नाही एवढं. कातल नाही म्हणून साईडून इकडून माती आहे तेव्हा पाय सरला तर दोघं पण खाली आम्ही. तर मित्रांनो, फायनली आम्ही कडा इथं पोचलो आहोत. बघा एवढं पप्पू जातो. बघा कडा आहे पूर्ण. बघा हवा केवढा कडा आहे आमच्या इकडं मोठा कावलाडीचा वॉटरफॉल. बघा हा ट्राय करत होता वर चढायला पण फायटून तुला काय दिसत नव्हतं चढायला का वर.
मित्रांनो फायनली आम्ही कड्यापासून वर आलो आहे. इकडे आमची वर पिण्याचं पाणी येतो इकडून वरून. आणि आता जातोय तुम्हाला दाखवतो नंतर ते जातो आम्ही वर हे बघायला मुठे बघायला आहेत की नाही. पप्पू शेटला माहिती आहेत मुठे. तो कसबी माणूस येतला पहिला इकडे गुरांशी आहे ते भरपूर घेऊन जायचा घरी. पण आमच्याकडे कोण मुठे खात नाही. न्यायचं नाही काढायचं. काढायचं भरपूर न्यायचं नाही घरी पण 2-2 दाखवा आणायचा खरं आम्हा सर्वांना. पण आमच्याकडे कोण खात नाही ते मुठे. लहान पोरांना खेळवायला आणायचं नाही मी. फक्त लहान पोरं खेळतात. आमच्याकडे भाटी असतात ते व्हाईटवालं छोटंवालं खेकडी तेव्हा आमच्याकडे कोण खात नाही. फक्त लहान पोरं ते खेळतात किंवा नांगर करून त्यांचं खेळत असतात कामाशिवाय. बस कोण खात नाही. फक्त काली खेकडी खातात मोठी असतात ती आम्ही जो दाखवली व्हिडिओमध्ये बघितली ती खेकडी आणि खाडीमधली खातात बस. बाकी कुठलीच खेकडी खात नाही आमच्या इकडे. तर जावे मोठ्याच्या मलईवर मध्ये जाऊन तिकडे दाखव इकडचा डोंगर सरळ डोंगरच आहे. हिरवगार एकदम. काही दिवसांनी हा पण दिसणार नाही. तर मित्रांनो फायनली आम्ही मोठ्याच्या मलईवर पोहोचलो आहोत. एरिया दिसतो हा इकडे हा सर्व पाठीकडे आहे ना सर्व मोठ्याचा मलई बोलतात ह्याला कारण इकडे मोठे भरपूर असतात. आता आम्हाला फक्त बिलं दिसली त्यांची मोठे एक पण दिसला नाही. आता सर्व ती मातीतनं खोदून काढायला लागतील बिलातून. तुम्हाला दाखवतो थांबा. आपण कसबी माणूस तर सोबत घेऊन आलोच आहोत सांगेल बरोबर आपल्याला. आणि आमच्याकडे कोणकोणती भाजी भेटते ते पण तुम्हाला दाखवतो जंगलामध्ये. पहिले मोठे बघूया नंतर तुम्हाला भाजी दाखवतो. काय करतोय हे बघा. ही जेवढं हात नाही इकडे सर्व मोठीची बिल आहेत. ही बघा इकडे पण आहे बघा. बघा काढतोय सेम पप्पाच पण खायचं खांद्यातनं किरवा असाच काढायचा सेम. गेला कुठे ह्याला एक होता इथं. ह्याला फसवलं त्याने. इकडे आलाय कुठे थांबतो एवढी वेळ. हा बघा येतोय. येतोय. हा बघा येतोय. हा बघा बघायला हा बघायला इक्लर चॉकलेट. इक्लर चालतं. बघायला पहिला मोठ्या बघा मस्त आहे ना इक्लर चॉकलेट. पहिला पप्पूने पकडलेला मोठ्या बघा. चालतं कसा बघ जरा. नको मस्त आहे ना. बिलावर गवत होता तर बघतो भेटतंय काय. पप्पूला बरोबर माहिती असतात कुठे आहेत कुठे नाही. तो कुठं हे होतंय बघ. बुडबुडे पण कुठे येत आहेत. ते इकडे बुडबुड येत आहे. पण इथं मध्ये ते हे केलेलं आहे बिल होती. पप्पू सांगेल कातला आहे ना खाली. माती नरम आहे. हा गेला आणि गेला. कुठे भेटला नाही आम्हाला. ह्याच्यामध्ये पण हेच आहे. आतमध्ये ना मित्रांनो बिल जातो पूर्ण मातीतून आतमध्ये जाऊन कातळ असं मला दाखवतो बघा कशी असते. मातीच्या आतमध्ये ना अशी कातळ असते बघा. त्या कातळीमध्ये आपला हात शिरू शकत नाही एवढाच जातो. त्या आतमध्ये कातळीमध्ये जाते सर्व. ते इकडे मोठ्याकडे लय टेन्शन. पाऊस असताना मी मित्रांनो एवढा बिल तोडला. त्यानंतर मला भेटलाय मोठ्या. एवढा बिल तोडून मला एवढासाच मोठ्या भेटला. हा सुका आहे. हा बघा दुसरा भेटला मला. हे हा नरम आहे एकदम. त्यामुळे आम्ही पिशवीला आणली त्यातरी टाकतो त्याला. हा तिसरा बिल आहे. त्यामध्ये गवत तर आहे पप्पू बोलला तसा. त्यामध्ये बघूया आहे काय.
त्यात मोठ्या नाही भेटणार ते ही कातल आहे पूर्ण आतमध्ये. ट्राय करूया. तर मित्रांनो आतापर्यंत 10 जास्त बिला फोडल्या आम्ही, पण फक्त 3च मिळाली, बाकी काही भेटले नाही अजून. तर आतमध्ये ते कातलीच्या आतपर्यंत बिल असतं, त्यामध्ये हातच शिरत नाही. तो बघा तिकडं आड्या बघतोय. तो बोलतो पाऊस असला तर भेटले असते, आणि पाऊस पण आलेला आहे अशा तऱ्हेने. तर बघूया भेटतो काय. हे बघा मित्रांनो, हे 3च भेटले आम्हाला. बाकी सर तुम्हाला सांगितलं बिलं कशी आहेत त्यांची ती बघा. हा सर्वात सेम इक्लर चॉकलेट. सेम इक्लर चॉकलेट. हा बघा, हा सर्वात मोठा आहे बघा, हा सर्वात मोठा आहे. त्याच्या रानाला पळायला, हा त्याच्या रानाला पळतोय. मित्रांनो आम्हाला एवढेच मोठे भेटले, कारण ते आतमध्ये सर्व ह्याच्यामध्ये कातलीमध्ये बिल आहे, त्यामुळे काढायला नाही भेटले. नेक्स्ट टाइम येऊ गरून काढायचं ना, ते तुम्हाला दाखवू बरोबर काढून भरपूर मोठे. तर आमच्या इकडची भाजी दाखवतो जंगलामध्ये काय काय भेटते ते. चला तर मित्रांनो आपण भाजी घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया काटला झालीत, काटला भेटलेत आम्हाला. दाखवतो. काढ रे काटला, दाखवतो बघा. बघा 2 3 हे 3 भेटले. एक छोटासा आहे. नेचर ऑफ कोकण बघा, खाली धबधबा आहे, तो डोंगरी भाग. दुसरा कुठं आहे का बघूया. कुठे हा बघ एक, हा बघा एक. ते 3 भेटले. चौथा कुठं आहे. चौथा आहे काय रे. दोघांवर 3 भेटले. ती खाली गेली ती बघ, ती पुढेपर्यंत. मित्रांनो हे बघा, ह्या कुड्याच्या शेंगा आहेत. ह्या पण ह्याची पण भाजी करून खातात. ह्याची बघा ह्या आहेत ना, ह्यांची भाजी करून खातात. ह्यांची चांगली लागते वाटते ह्याची भाजी. मी तर अजून खाल्ली नाही. तू खाल्लीस काय रे. खाल्लायस तू त्याची भाजी. ह्याची भाजी खाल्लीस काय. तू कोकणी नाही, आम्ही खाल्ले ना. कशी लागते. मस्त कडू कडू एकदम. मित्रांनो हे कोणतं फळ आहे तुमच्याकडे नक्की कमेंट करून सांगा. मला ना माहिती कोणतं माहीत, कोणतं फळ आहे ते मला नाही माहीत. आमच्याकडे त्या फांद्या आहेत ना, त्या कुंपणासाठी वापरतात. कुंभण घालतो ना, कुंभण त्यांना वापरतात आमच्यासाठी. टेस्टी लागते थोडा. आणि टेस्ट करून बघितला, चांगला लागतं वाटतं. चांगलं लागतं. थोडासा गोड आहे. जे आहे ना, ही ढानगीची भाजी आहे. ही कांद्यामध्ये करून खातात. लई भारी लागते ही भाजी. ही खाल्ले, ही खाल्ली, ती दुसरी खाल्ले. ती कुड्या विड्याची नाही खाल्ली मी, टाकल्याची पण नाही खाल्ली. मला कोणी करून नाही दिल्यानंतर मी कुठं खाव. हा बघा, बघा मला एवढी भाजी भेटली. पप्पू भाईने एवढी आणलेली. हे घे. मीच घेऊ. तूच घे. एवढा वजा. त्याशी तेरी मी घेतली. अजून काजूच्या बिया आहेत, मी त्या दिवशी पण आणलेल्या. काजूच्या बिया काय काय. अलबी, एकुलती एक अलबी. अलबी एक अलबी भेटली. ही बघ एक, ही ना, ही ना. मित्र मस्त पिकत मित्र. पाऊस येतोय बघा, काळोख केला ना तिकडे बघा, पाऊस येतोय तिकडून. तुम्हाला भारगीची भाजी दाखवतो. ही बघा इथं भारगीची भाजी आहे. ही बघा, ही भारगीची भाजी असते. ही पण कांद्यामध्ये करायची, मस्त लागते. ही पण ती कशी कवली पाहिजे, जून नको, कवली पाहिजे. दुसरीकडे नाही का कुठं अजून. ही बघा, ही बघा, ही भाजी भारगीची भाजी एकदम कवली पाहिजे. कवली मस्त लागते. आता ना हे गेलं, हे ना हे आलं, फुलं आली, त्यांचा विषय संपला. तर मित्रांनो तुम्ही भाजी बिजी बघितली असेल. आपल्याला मोठे तर 3च भेटले. आपण गेलेलो मोठे काढायला, मोठे 3च भेटले मी मोजून. तर तुम्हाला व्हिडिओ. हां अलब्या भेटल्या. भाजी भेटली.
अलवी भेटली. किती साडे अलवीची 4 माणसं. मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. टाटा. लवकर